आज आम्ही छगन भुजबळ साहेबांची सगळ्या ओबीसी नेत्यांनी आज भेट घेतलेली आहे। या बैठकीमध्ये जे काही मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे दाखले देऊन बॅकडोर एंट्री करून ओबीसीमध्ये घुसवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याचा निषेध करण्यासाठी, त्याला विरोध करण्यासाठी आज सगळ्या ओबीसी नेत्यांनी आज भुजबळ साहेबांची भेट घेतली आणि भुजबळ साहेबांची बैठक होऊन त्या बैठकीमध्ये भुजबळ साहेबांनी जी भूमिका काल मांडलेली आहे की सरसकट मराठा समाजाला कुणबी समाज दाखले देऊन ओबीसीमध्ये घेऊ नये आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजावरती फार मोठा अन्याय होणार आहे। 450 गरीब जमाती आहेत, गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये तेली साळी माळी कोष्टी कुंभा धनगर वडा भटके उमुक्त 12 मोठेदार ही सगळी मंडळी जी आहे या मंडळींचं जे त्यांच्या मुलाबाळांचं लेकरांचं आरक्षण जे आहे ते आरक्षण अशा प्रकारे कुणबी दाखले देऊन हडप करण्याचा प्रयत्न जो महाराष्ट्रात सुरू आहे तो आम्ही संपूर्ण हे ओबीसी सगळे नेते मंडळी जे आहेत ते मुळीच खपवून घेणार नाही। आणि आज भुजबळ साहेबांनी आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही मंत्रिमंडळात राहून तुम्ही संघर्ष करायचा आहे, आम्ही बाहेर संघर्ष करू, कुठल्याही प्रकारे राजीनामा वगैरे देऊन बाहेर पडायचं नाही ही विनंती आम्ही भुजबळ साहेबांना केलेली आहे। आणि आता हा जो संघर्ष जो आहे हा आमच्या हक्काचं आरक्षण जे आहे त्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी सगळे महाराष्ट्रातले ओबीसी भटकेमुक्त जे आहे ते आता या ठिकाणी इथून पुढे रस्त्यावरची लढाई आम्ही सुरू करत आहोत। आम्ही दिवाळी संपायची वाट पाहत आहोत आणि दिवाळी झाली की आम्ही आमचे हा जे आंदोलन जे आहे आमचं राज्यभर आंदोलन आमचं सुरू राहील। महाराष्ट्र सरकारनं आम्हाला शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही। सुरुवातीला सांगितलं की फक्त निजामाच्या नोंदी आम्ही घेऊ, त्या काय 5,000 निघाल्या 11,000 निघाल्या आम्ही मान्य केलं। पण आता जे शिंदे समिती आहे त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात नोंदी शोधायच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये म्हणजे मागासवर्गीयामध्ये घालायचं हे जे षडयंत्र आहे हे आम्ही हाणून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातला मराठा समाज मागासलेला नाही हे यापूर्वी सिद्ध केलेलं आहे। मग असं असताना आता कुणबी दाखला दिला म्हणून मागासवर्ग होतो का? जात बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही आहे। आणि हे सगळा विषय जो आहे जरी दाखले असे दिले गेले तर आम्ही न्यायालयांची लढाईसुद्धा लढण्याचा निर्णय आजच्या बैठकीत आम्ही केलेला आहे। आम्ही ह्या सगळा विषय जो आहे कारण कुठली समिती नेमून कुणाला मागासवर्ग करता येत नाही ना। एखाद्याला मागासवर्ग करायचं असेल तर डेफिनेट प्रक्रिया त्याला राज्य मागासवर्ग आयोग आहे, हे काय शिंदे समिती नेमायची, ज्या काही समित्या नेमल्या जे काय आयोग नेमले सगळे मराठा समाजाचेच सगळे नेमले। आज 3 तुम्ही भोसले रिटायर्ड हायकोर्ट जज भोसले तेही मराठा आहेत, शिंदे मराठा, गायकवाड मराठा, सगळे मराठा तुम्ही नेऊन त्यांच्याकडून अहवाल घ्यायचा आणि ओबीसीने काय करायचं मग? म्हणून भुजबळ साहेबांची जी भूमिका जी आहे ती योग्य भूमिका आहे की असे न्यायमूर्ती जाऊन जर आम्ही तुम्हाला आरक्षण देतो हा मार्ग आहे तो मार्ग आहे असं जर सांगत बसलं तर ओबीसीचं काय होणार या महाराष्ट्रामध्ये? म्हणून आम्ही आव्हान करत आम्ही आपल्या सगळ्या ओबीसीना आता सगळ्यांनी रस्त्यावर आल्याशिवाय आपल्या मुलाबाळांचं आपलं हे जे आरक्षण जे आहे ते हिसकावून घेतल्याशिवाय हे राहणार नाही। ते प्रस्तावित मंडळी आहेत, सत्ताधारी आहेत, आमदार यांचे आहेत, खासदार यांचे आहेत, मंत्री यांचे आहेत, मुख्यमंत्री यांचे आहेत, पंतप्रधान अगदी केंद्रात सरकार यांचं आहे। त्यामुळं आमच्या हक्काचं संरक्षण जे आहे ते करायचं असेल तर आम्हाला रस्त्यावर यावंच लागेल। आमचा पहिला जो मेळावा जो आहे या दिवाळीनंतर 17 तारखेला अंबडला जो आहे तो पहिला मेळावा या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर 26 नोव्हेंबरला दुसरा मेळावा जो आहे तो संपूर्ण मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातून जे आहे ओबीसी बांधव जे आहेत ते लाखांच्या संख्येने हिंगोली या ठिकाणी 26 नोव्हेंबर येणार आहेत। त्यानंतर डिसेंबरमध्ये आम्ही पश्चिम महाराष्ट्र असेल, नागपूर असेल, कोकण असेल, या सगळ्या उत्तर महाराष्ट्र असेल सगळ्या विभागामध्ये आम्ही ओबीसीचे लाखांचे आम्ही दाखवून देऊ की आमची संख्या 60% आमची लोकसंख्या आहे आणि 60% समाज जो आहे तो जर एकत्रितपणे जर एकाकडे गेला तर सरकारसुद्धा खाली खेचायची ताकद जी आहे ती या महाराष्ट्रातल्या ओबीसीमध्ये आहे। त्यामुळे कुणी असं समजू नये की ओबीसी आता रस्त्यावर येऊ शकत नाही, त्या धमक नाही, ताकद नाही, पण मतपेढीतून नक्कीच त्याची ताकद जो आहे तो दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आम्ही इशारा देतो सरकारला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायचा प्रयत्न जर आपण केला, त्यांच्यावर अन्याय करायचा प्रयत्न केला तर हा ओबीसी जो आहे तो शांत बसणार नाही। अशा प्रकारचा निश्चय जो आहे आज आम्ही आजच्या बैठकीत केलेला आहे। भुजबळ साहेबांच्या पाठीमागे संपूर्ण ओबीसी समाज जो आहे तो ठामपणे उभा आहे। या ठिकाणी आगरी समाजाचे नेते आहेत, भटक्या समाज नेते आहेत, वंजारी समाजाचे नेते या ठिकाणी टीपी मुंडे साहेब आहेत
अशा प्रकारे मुस्लिम ओबीसीचे सुद्धा नेते या ठिकाणी आलेले आहेत आणि लक्ष्मण गायकवाडजी आमचे भटके उमुक्तांचे नेते आहेत, बचिंद्र भोसले जे आहेत, भंडारी समाजाचे नेते या ठिकाणी आहेत. सगळ्या नेत्यांनी आम्ही निर्धार केलेला आहे की मरणाची लढाई लढायची पाळी आली तर चालेल, पण कुठल्याही परिस्थितीत ह्या आमच्या गरीब ओबीसी समाजाचं जे आहे हे आरक्षणाला आम्ही संरक्षण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कुठलाही दबावतंत्राला सरकार जर बळी पडत असेल तर त्या सरकारचा सुद्धा आम्ही निषेध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. और एक बात है कि जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा. मैं आपल्या मार्फत मैं पूरे देश के ओबीसी के नेताओं को मैं आह्वान करता हूं कि महाराष्ट्र का ओबीसी का आरक्षण, महाराष्ट्र का ओबीसी खतरे में है. हमें आपकी मदद की ज़रूरत है. आप हमें सहायता कीजिए. आप भी हमारे सहायता के लिए आपको यहाँ आना पड़ेगा. महाराष्ट्र में हिंगोलीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही तेजस्वी यादवना सुद्धा आम्ही बोलवणार आहोत. परराज्यातले ओबीसी नेते सुद्धा आम्ही बोलणार आहोत. सिद्धरामय्यांना आम्ही बोलणार आहोत. सगळे ओबीसी नेते, सगळ्या पक्षाचे नेते जे आहेत त्या सगळ्या नेत्यांचे पक्षाचे जोडे बाहेर काढून ओबीसींच्या हितासाठी आम्ही सगळे या ठिकाणी एका व्यासपीठावर इथून पुढे महाराष्ट्रामध्ये दिसेल. आणि ओबीसीच्या हक्काची लढाई जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते आम्ही सुरू केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आता भाजपचे नेते भुजबळ ज्या पद्धतीने पुढे येऊन बोलतात ओबीसी समाजाबद्दल तसं पुढे बोलत नाहीत, तर गरज पडल्यानंतर तुम्ही भाजपचा पाठिंबा काढून घेणार सगळ्यामध्ये? हे बघा, आमचा लढा आहे कुठल्या पक्षाला पाठिंबा द्यायचा किंवा कुठल्या पक्षाला काढून द्यायचा हा विषय नाही. आमचा विषय आहे की ओबीसीचं आरक्षण जे आहे या गरीब समाजाचा 450 जमातीचं आरक्षण आहे ते आरक्षण टिकवणे हे आमचं प्राथमिक कर्तव्य आहे. आणि यापैकी जे कोणी आमदार ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोध जातील त्याला मात्र ओबीसी समाज जो आहे तो नक्कीच त्याला मतदान करणार नाही म्हणजे नाही. ओबीसी समाजाला दिलेलं आरक्षण चुकीचं आहे अशा आशयाची एक याचिका हायकोर्टात न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यात दावा करण्यात आलेला आहे की ज्या पद्धतीने सध्या आरक्षण दिलं गेलेलं आहे ते घटनाबाह्य आहे आणि ते अध्यादेश रद्द करावं अशा पद्धतीची याचिका जास्त असताना देखील ते तिथेच गेलेलं. हे पहा, अशा याचिका गेले अनेक वर्षापासून ह्या ओबीसीच्या आरक्षणाविषयी याचिका दाखल केलेल्या आहेत. डॉक्टर बाळासाहेब सावर्तेची याचिका अजूनही प्रलंबित आहे. अशा अनेक याचिका प्रलंबित आहे. आम्ही अशा याचिकांना आम्ही भीक घालत नाही. आमची याचिका सुद्धा जी आहे आता आमच्या नोटिसेस सुद्धा ज्या आहेत त्या सरकारला आमच्या जात आहेत. आम्ही सुद्धा न्याय लढाई जी आहे ती न्याय लढाई आम्ही सुरू करत आहोत. हा विषय जर इथल्या इथं थांबला नाही तर मग मात्र आम्हाला न्यायालयामध्ये कुठल्याही परिस्थितीत सरकारवरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पिटिशन सुद्धा जे आहे, कारण सुप्रीम कोर्टच्या जजेसने निर्णय दिलेला आहे की महाराष्ट्रातला हा मराठा समाज मागास नाही आहे आणि असं असताना पुन्हा मागासवर्गीय त्याला ठरवण्याचा हा जो प्रयत्न सुरू आहे हा प्रयत्न घटनाबाह्य आहे. घटनेमध्ये एखाद्या समाजाला मागासवर्ग व्हायचा असेल ते प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रियामध्ये हा महाराष्ट्रातला मराठा समाज हा निकष पूर्ण करत नाही. आणि असा निर्णय असताना सुद्धा पुन्हा एकदा त्यांना मागासवर्गीय करायचा. जवळपास 7-8 आयोगांनी सांगितलेलं आहे की मराठा समाज मागास नाही आहे आणि त्यांच्या आरक्षणाला कुणी विरोध केला आहे? आम्ही विरोध नाही केलेला आहे. त्यांच्या ज्या 58 मोर्चा मूळ जो सकल मराठा समाजाची जी मागणी आहे की त्यांना 50% वरचं आरक्षण हवं होतं ते घ्या ना, आम्ही नाही म्हणत नाही. तुम्ही आता 50% आतमधलं मागासवर्गीय न होता मागासवर्गीयाचे भोग तुम्ही भोगले का? आम्ही भोगलेले आहेत. आमच्या तोंडाकडे बघून तुम्ही थोंकलेले आहात ना 10 पिढ्या आमच्या. त्यामुळे हे मागासवर्गीय भोग भोगायचे नाही आहे. नुसतं मागासवर्गीय म्हणून आम्हाला दाखले पाहिजेत आणि त्या ओबीसीच्या हक्कातलं आरक्षण तुम्ही हडप करायचं याला आमचा विरोध आहे. आणि म्हणून आमचं विनंती आहे मराठा समाज नेत्यांना सुद्धा, बांधवांना सुद्धा आणि सरकारला सुद्धा की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे. तुम्ही 50%च्या जरूर द्या. आता EWS 10%पैकी 8.5% आरक्षण तुम्ही घेतलंय, आणखीन 5-10% वाढवून घ्या. आमचं काही म्हणणं नाही. तुम्हाला वरती 50%चे वेगळा पर्व करून जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आरक्षण दिलं होतं ते घ्यायचं असेल तर त्यालाही आमचं म्हणणं नाही आहे. आमचं आक्षेप जो आहे तो फक्त तो ओबीसीमध्ये या ठिकाणी येऊ नये. केंद्र सरकारकडून आपण 3 दिवसामध्ये EWS घटना दुरुस्ती करून आरक्षण लागू केलं केंद्र सरकारने. पण तशाच प्रकारे जे आहे तशा घटना दुरुस्ती करून 3-4 दिवसामध्ये या मराठा समाज महाराष्ट्रातला असेल, राजस्थानमधला गुज्जर समाज असेल, त्याचप्रमाणे पाटीदार समाज असेल, कापूस समाज असेल, जाट समाज असेल, या सगळ्यांना आरक्षण जे आहे ह्या सगळ्यांना आरक्षण केंद्र सरकार देऊ शकते. पण माझी विनंती आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला की हा विषय जो आहे आपण केंद्र सरकारने हातात घ्यावा आणि केंद्राने अशा प्रकारे घटना दुरुस्ती करून
हा जर EWC आरक्षण वाढवलं किंवा सेपरेट काही दिलं अबकडं करून तरीसुद्धा आमची काही हरकत नाही, त्यांना न्याय मिळेल आणि आमचं आरक्षण जे आहे आमचं आरक्षण अबाधित राहील. 60% समाजाला फक्त 27% फक्त आरक्षण आहे. यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि असं म्हटलं की छगन भुजबळ हे राज्यामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत आणि संभ्रम निर्माण करण्याची त्यांची जुनी सवय आहे. भडक वक्तव्य करून ते संपूर्ण प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करतात असं बोलतात. हे पहा, छगन भुजबळ साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे, जी मुख्यमंत्र्यांनी मांडली तीच मांडलेली आहे, जी उद्धव साहेबांनी मांडली, अजितदादांनी मांडली, शरद पवार साहेबांनी सुद्धा मांडलेली आहे किंवा ह्या गरिबांच्या ताटातलं आरक्षण न आपण खेचता दुसरं वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे. सगळ्यांनी ती भूमिका मांडलेली आहे. मग छगन भुजबळ साहेब अशी वेगळी भूमिका काय मांडलेली आहे? म्हणून छगन भुजबळ साहेबांना टार्गेट जे आहे ते का केलं जाते हा आमचा प्रश्न आहे. मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे की त्यांचं म्हणणं आहे की ओबीसी नेते आहेत ते मराठ्यांच्या मुलांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी एक षडयंत्र रचतात, अशा पद्धतीचे आरोप त्यांनी केले. हे बघा, सत्ता तुमची आहे, कुणावरती गुन्हे दाखल करायचे कुणा हे तुमच्या हातात आहे. आमचं तिथं कोणी नाही. एक आमचा छगन भुजबळ आहे काय, तो त्या मंत्रिमंडळामध्ये आमचा भांडतोय, आमचा आवाज उठवतोय, त्याचा सुद्धा आवाज दाबायचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उभा केला जातोय. कुठल्याही प्रकारे छगन भुजबळ साहेबांचा आवाज जो आहे तो आम्ही दाबू देणार नाही. बीडमध्ये जे गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे बीडमध्ये ज्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले हा एक कुठेतरी कट रचला गेला होता आणि त्यामुळे हे गुन्हे मागे घेऊ नये अशा पद्धतीचं भुजबळांनी काल भूमिका मांडली. तुमचं या संदर्भामध्ये काय म्हणणं आहे? कारण की जरांगेंचं असं म्हणणं आहे की भुजबळाच्याच काही लोकांना तिथं तोडफोड केली आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाजाच्या तरुणांना अडकवण्याचं षडयंत्र. ओबीसी नेते षडयंत्र रचतायत मराठा समाजाच्या विरोधात, असा थेट आरोप जरांगेंनी आता काही वेळापूर्वी केले. हे पहा, बीडमध्ये जे काही ओबीसी नेत्यांचे बंगले जाळले, त्याचप्रमाणे प्रकाशदादा सोळंकी यांचे राजकीय नेत्यांचे बंगले जाळले, ओबीसी नेत्याचं हॉटेल जाळलं काय, हे सगळे जाळपोळीच्या घटना ज्या आहेत यापूर्वी कधीही महाराष्ट्रानं पाहिलेल्या नाही आहेत. अशा प्रकारे एखाद्या समाजाला टार्गेट करणं आणि त्याचा आम्ही निषेध करतो. आणि हे जे दंगल हे जे जाळलेलं आहे, जरांगे पाटील यापूर्वीच म्हणालेत की ते आमचे आंदोलक नाही आहेत म्हणून. मग ते कुठल्या राजकीय पक्षाचे असतील, पण हे राजकीय वैमनस्य काय सगळं CCTVमध्ये आलेलं आहे. आणि आता माझी मागणी आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना, सरकारला सुद्धा जे कोणी दोषी याच्यामध्ये आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झाली गेली पाहिजे. आणि 307चे गुन्हे जे आहेत ते गुन्हे नोंदवलेले आहेत, ते मुळीच गुन्हे मागे घेता कामा नये. कारण जरांगे म्हणतात ते आंदोलक नाही आहेत, ते आमचे लोक नाही आहेत, ते कुणाचे आहे ते शोधावं. मग जरांगे अशी मागणी करू शकत नाहीत आता. आणि ते ओबीसीचे कार्यकर्ते असतील किंवा कुठले असतील ते येतील ना. आता ते CCTVमध्ये सगळं आलेलं आहे. दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. फक्त एवढंच की ती चौकशी जी आहे ती पूर्णत्वास गेली पाहिजे, ही आमची मागणी आहे. ती मध्येच काढून घेता कामा नये. सर, एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी असा संपूर्ण आता वाद समोर येतोय आणि त्यामुळे राज्यातली शांतता भंग होत नाही का सर्वसामान्य? नाही, आम्हाला कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये आम्ही वाद करू शकत नाही, कारण तेवढी सक्षम आणि तेवढी आमच्याकडे पॉलिटिकल पॉवर नाही आहे. पण एक आहे की ह्या महाराष्ट्रातला जे वातावरण जे आहे ओबीसी आणि मराठा समाजाचं जे गेली 70-75 वर्ष जे आहे गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये बंधुत्वाचं वातावरण होतं, सौहार्दाचं वातावरण होतं, ते वातावरण जे आहे ते वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रस्थापित समाजाकडून होत आहे. कारण आम्ही आम्ही हक्काचं मागत नाही आहे. आमच्या हक्कातलं कोणी मागितलं तर आम्ही कसं शांत बसणार? आमच्या मुलाबाळाचा जर भाकर तुकडा जर जे काय कच्ची बच्ची भाकरी आहे ती पण जर काढून घ्यायला लागला तर ओबीसीने शांत बसावं अशी अपेक्षा कोण करू शकता? त्यामुळे आमचं घर जर तुम्ही जाळत असाल आणि आम्ही शांत बसायचं, आम्ही उजवायचं पण नाही. हे महाराष्ट्रात असं हे घडू नये. आता हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.